तुम्ही जो आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं, कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते आपण ओपन केल्यानंतर येतं आणि प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं तिथे फोटोस सिलेक्ट करून ॲड करा. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ओपन सोर्सचा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला बीटमार्क व्हिडिओ असेल इथून ॲड करायचं आहे. बीटमार्क व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडा अशा बाहेर स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करा. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट मॉड्यूल आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमार्पर्यंत मला स्प्लिट करायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, पहिले जे 3 फोटो आहेत ना ते सोडायचे आणि चौथा जिथून चालू होते तिथून हा जो बीट मॉड्यूल असेल तो स्प्लिट करायचा आहे. तर आपल्याला सिम्पली 11 सेकंद आहे तिथला जो टिंब आहे ना तिथे याचे टाईमलाईन आहे बघून आणि सिम्पली हा जो बीट मॉड्यूल असेल तो स्प्लिट करायचा आहे. अशा वेळेला 3 भाग केल्यानंतर ह्या तिन्ही भागाला आहे ना आपल्या PNG ॲड करून घ्यायचे. तर मी पहिल्या भागाला कसं PNG ॲड करून दाखवतो त्यानुसार पुढच्या 2 भागाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर सिम्पली ह्या बीट मॉड्यूलवरती क्लिक करा आणि खाली थोडं ते स्क्रोल रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून पहिले PNGतून ॲड करायचं. अशा प्रकारे पुढचे जे 2 PNG असतील इथून मला ॲड करून घ्यायच्यात. तर मी फोटो आणि PNGतून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथून बघू शकाल की PNG आणि फोटो आपण ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल ना त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून मध्ये इफेक्ट मिळून जाईल शटरचा इथून सिलेक्ट करायची. लेंथ खालची असं संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ॲनिमी फ्रेमचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचा तो सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच पॉपिंग कँडीचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा तो सिलेक्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 2चा तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पहिल्या एन्जॉय यायचं आहे. खाली इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचा आहे. यामध्ये हा जो हॅलो ब्लरचा इफेक्ट असेल सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्या एन्जॉयच थांबायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा इथं सिलेक्ट करायचा. तर सिम्पली अशा इथून हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हे जे पहिले 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथेच आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम स्प्लिटचा इथं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो असेल जो तुम्हाला स्प्लिट केला ते द्यायचा. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये हा जो 3 लेअर मिररचा इफेक्ट असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली जेवढा हा फोटो आहे तेवढीच ठेवा आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून वर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.